जगण्यासाठी त्यांच्या गुणगानासाठी असावा का? किती खंताची बाब आहे ना. वर्षातल्या 365 दिवसांपैकी फक्त एकच दिवस आपण महिलांचे गुणगान गात असतो. या धाकधुकीच्या आयुष्यातला फक्त एकच दिवस आपण त्यांचे गुणगान गात असतो. स्त्रीचं आयुष्य असं का असतं बरं? मला तर वाटतं स्त्रीचं आयुष्य बैलांसारखं आहे. बैल पोळ्या दिवशी शेतकरी बैलाला आंघोळ घालतो, सजवतो, नंतर त्याला खाऊ पिऊ घालतो आणि परत दुसऱ्या दिवशी त्याला कामाला लावतो. तसंच महिला दिना दिवशी महिलांचा आदर करतात आणि त्यांना स्वातंत्र्य देतात आणि परत दुसऱ्या दिवशी असं कर तसं कर, हेच असतं सुरू. महिलांचं आयुष्य असं का? प्रत्येक महिला ही स्वतःसाठी जगत नसते, तर ती समाजासाठी जगत असते, ती घरच्यांसाठी जगत असते, ती मुला बाळांसाठी जगत असते. सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत तिचा हात बंद नसतो, ती कामच करत असते. सर्वांना वाटतं की महिलांना स्वातंत्र्य आहे, कदाचित मिळालेही असेल महिलांना स्वातंत्र्य, पण ते बाहेरच. घरात पुरुष तिला मोठ्या आवाजात बोलू देत नाही. असं का? तिला तिचे हक्क मिळाले नाहीत. असं का बरं? तिला तिचे हक्क का मिळाले नाहीत? काहीही घरात कार्यक्रम काही असलं तर तिचे मत काय आहे हे कोणी तिला विचारत नाही. तिला असं वाटतं की मला माणूस म्हणून जगवावं, मला माणूस म्हणून माझे अधिकार द्यावे, असं प्रत्येक स्त्रीला वाटत असतं. मी तुम्हाला एवढंच सांगते की पुरुषांना एवढंच सांगते की कायम महिलांचा आदर करा आणि त्यांना स्वातंत्र्याने जगू द्या. जय हिंद, जय भारत.